नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण एका नवीन जाहिरातीबद्दल माहिती घेणार आहोत आणि ही जाहिरात आहे कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन 2026ची। तर मित्रांनो, एस-एस-सी सी-जी-एलची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। या जाहिरातीबद्दल विस्तृत माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन जाहिराती तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, ही विस्तृत जाहिरात आपण एस-एस-सीच्या ऑफिशियल वेबसाईटवर बघू शकता। यामध्ये डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन दिलेली आहे। 21/5/2026 पासून अप्लाय करायला सुरुवात झालेली आहे आणि 22 जून 2026 अप्लिकेशन करायची शेवटची तारीख आहे। येथे दिलेली आहे 22/6/2026 आणि पेमेंट तुम्ही ऑनलाईन पे करू शकता 23/6/2026 पर्यंत। त्यानंतर ॲप्लिकेशनमध्ये करेक्शन करण्यासाठी विंडो ओपन होईल, ती आहे 29 जून ते 1 जुलै 2026 पर्यंत राहील, रात्रीचे 11 वाजेपर्यंत। आणि परीक्षा कधी असणार तर टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ टायर 1 कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे। फेज 1 होईल तुमचा ऑगस्ट-सप्टेंबर 2026 टेंटेटिव्हली, आणि टायर 2 म्हणजे मेन्स एक्झामिनेशन तुमची डिसेंबर 2026मध्ये होईल। मित्रांनो, तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येत असेल फॉर्म फिलिंगसाठी तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता। 1800-309-3063 या टोल फ्री नंबरवर कॉल करून तुम्ही कॉल करू शकता। तर यामध्ये कुठकुठल्या पोस्ट असणार आहे याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत। डिटेल ऑफ पोस्ट यामध्ये बघा, पे लेवलनुसार इथे दिलेले आहे। पे लेवल 8 नुसार तुमचा बेसिक 47,600 रुपयापासून सुरू होऊन 1,51,100 असणार आहे। खालील पोस्ट असणार आहे असिस्टंट ऑडिट ऑफिसर सेंट्रल कॅडरमध्ये, असिस्टंट ऑडिट ऑफिसर स्टेट कॅडरमध्ये, असिस्टंट अकाउंट ऑफिसर स्टेट कॅडरमध्ये। मित्रांनो, ह्या दोन पोस्टचा जर स्टेट कॅडरमध्ये दिले ते आहेत, ह्याचा फायदा असा आहे की तुम्हाला तुमच्या स्टेटमध्ये जॉब मिळू शकते। तुमचं जे जॉब लोकेशन असणार ते तुमच्या नियर बाय लोकेशनमध्ये असेल किंवा तुमच्या स्टेटमध्ये असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात, कारण त्यामध्ये तुम्हाला ऑफिशियल किंवा रिजनल लँग्वेज येणं आवश्यक असते त्यामुळे। त्यानंतर पे लेवल 7 नुसार 44,900 इतका बेसिक सुरुवात होईल तुम्हाला आणि 1,42,400 पर्यंत असणार। यामध्ये विविध पोस्ट दिलेल्या आहेत, जसं की असिस्टंट सेक्शन ऑफिसर सेंट्रल सेक्रेटरिएट सर्व्हिसमध्ये, असिस्टंट सेक्शन ऑफिसर इंटेलिजन्स ब्युरोमध्ये, असिस्टंट सेक्शन ऑफिसर मिनिस्ट्री ऑफ रेल्वेजमध्ये, असिस्टंट सेक्शन ऑफिसर मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्समध्ये। यामध्ये तुम्हाला विदेशात जाण्याची संधी असते। त्यानंतर असिस्टंट सेक्शन ऑफिसर AFHQमध्ये, असिस्टंट सेक्शन ऑफिसर मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये, असिस्टंट सेक्शन ऑफिसर अदर मिनिस्ट्रीज किंवा डिपार्टमेंट किंवा ऑर्गनायझेशनमध्ये। त्यानंतर इन्स्पेक्टर इन्कम टॅक्स ही खूप आवडीची पोस्ट असते बहुतांश मुलांची, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस CBDTमध्ये, आणि इन्स्पेक्टर सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स CBIC मध्ये। ह्या दोन पोस्टला खूप अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं जातं SSCमध्ये। यामध्ये पॉवर खूप जास्त असते असं म्हटलं जातं। त्यानंतर इन्स्पेक्टर एक्झामिनेशन त्याच्यातच येतं, आणि त्यानंतर असिस्टंट इन्फोर्समेंट ऑफिसर यामध्ये डायरेक्टर ऑफ इन्फोर्समेंट ED, तुम्ही खूप नाव ऐकलं असेल, EDची रेट पडली, EDने धाड टाकली असं वगैरे, तर हे EDचं डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला यामध्ये जॉब मिळेल। त्यानंतर सब इन्स्पेक्टर सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन CBIचं तुम्ही इन्स्पेक्टर या पदामार्फत बनू शकता। त्यानंतर इन्स्पेक्टर पोस्ट डिपार्टमेंट ऑफ पोस्ट मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशनमध्ये इन्स्पेक्टरची पद। त्यानंतर सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक अँड मिनिस्ट्री ऑफ फायनान्स। त्यानंतर पे लेवल 35,400 ते 1,12,400 मध्ये कुठल्या पोस्ट येतात तर असिस्टंट सेक्शन ऑफिसर अदर मिनिस्ट्री किंवा डिपार्टमेंट ऑर्गनायझेशनमध्ये, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टममध्ये, रिसर्च असिस्टंट नॅशनल ह्युमन राईट कमिशनमध्ये, डिव्हिजनल अकाउंटंट ऑफिस अंडर CAGमध्ये, सब इन्स्पेक्टर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA, सब इन्स्पेक्टर ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर नार्कोटिक कंट्रोल ब्युरोमध्ये, ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर
तुम्हाला मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनमध्ये ह्या पदाला म्हणजे हे पद तुम्हाला तिथं मिळेल. त्यानंतर स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2 मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्समध्ये, ऑफिस सुप्रिटेंडंट सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसमध्ये, सेक्शन हेड पद आहे डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेडमध्ये. त्यानंतर पे लेवल 29,200 ते 92,300मध्ये ऑडिटर ऑफिसेस अंडर कॅगच्या अंडर जेवढे ऑफिस आहेत ते येतील त्यामध्ये ऑडिटर तुम्हाला बनवेल. त्यानंतर ऑडिटर ऑफिस अंडर CGDA अंडर जे ऑफिस असतात त्यांचं ऑडिटर तुम्हाला बनवल्या जाईल. त्यानंतर ऑडिटर अदर मिनिस्ट्री अँड डिपार्टमेंट्समध्ये, त्यानंतर अकाउंटंट ऑफिस अंडर कॅग, अकाउंटंट कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंटंट ज्युनियर अकाउंटंट अदर मिनिस्ट्री किंवा डिपार्टमेंटमध्ये अकाउंटंट तुम्हाला बनवल्या जाईल. त्यानंतर पे लेवल 25,500 ते 81,100 पोस्टल असिस्टंट स्टोरिंग असिस्टंट डिपार्टमेंट ऑफ पोस्ट मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन. त्यानंतर सिनियर सेक्रेटरी अँड असिस्टंट अप्पर डिव्हिजन क्लर्क सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिसेस मिनिस्ट्री अँड अदर दॅन CS कॅडर्स. त्यानंतर सिनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट मिनिस्ट्री इंजिनिअरिंग सर्व्हिसेस अँड मिनिस्ट्री ऑफ डिफेन्समध्ये. त्यानंतर टॅक्स असिस्टंट सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसमध्ये, टॅक्स असिस्टंट सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये अँड कस्टममध्ये. त्यानंतर सब इन्स्पेक्टर सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स मिनिस्ट्री ऑफ फायनान्समध्ये. तर अशा पद्धतीचे हे एकदम महत्त्वाची आणि पॉवरफुल पदं या परीक्षेमार्फत भरली जाते. त्यानंतर नॅशनॅलिटी सिटिझनशिप, तर उमेदवार जो फॉर्म भरणारा उमेदवार आहे तो भारताचा नागरिकत्व असणं आवश्यक आहे. यामध्ये ओनली मेल कॅन्डिडेट आर इलिजिबल फॉर द वॅकन्सीज इफ एनी रिपोर्टेड इन द बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. BROसाठी फक्त मेल कॅन्डिडेटला घेतलं जाईल, इलिजिबल राहील असं इथे म्हटलेलं आहे. एज लिमिट यामध्ये बघा, ज्या पोस्ट आहेत ज्यांना एज रिक्वायरमेंट 18 ते 27 वर्ष आहे त्यामध्ये कॅन्डिडेट मस्ट हॅव बीन बॉर्न नॉट अर्लियर दॅन 2/8/1999 अँड नॉट लॅटर दॅन 1/8/2008. त्यानंतर खालच्या पदांसाठी म्हणजे फॉर द पोस्ट विच एज लिमिट 20 ते 30 आहे त्यासाठी क्रायटेरिया दिला आहे. पण तुम्हाला इथं एज रिलॅक्सेशन पण मिळतं, जसं SC STसाठी 5 वर्ष, OBCसाठी 3 वर्ष, PWBD कॅन्डिडेटसाठी 10 वर्ष, PWBD OBC कॅन्डिडेटसाठी 13 वर्ष, PWBD SC STसाठी 15 वर्ष असं एज रिलॅक्सेशन पण तुम्हाला इथे मिळेल. त्या पदांसाठी क्वालिफिकेशन काय लागतं, तर विविध पदासाठी विविध क्वालिफिकेशन इथे मागितलेलं आहे. त्यामध्ये पहिला आपण बघूया असिस्टंट ऑडिट ऑफिसर सेंट्रल कॅडर. यामध्ये इसेन्शियल क्वालिफिकेशन जर तुम्ही बघितलं तर बॅचलर डिग्री कोणत्याही रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून तुम्हाला मिळवलेली असली पाहिजे. म्हणजे तुम्ही आर्ट, कॉमर्स, सायन्स कुठल्याही याच्यामध्ये बॅचलर डिग्री केलेली असणं आवश्यक आहे. डिझायरेबल क्वालिफिकेशन यामध्ये दिलेलं आहे चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट और कंपनी सेक्रेटरी और मास्टर इन कॉमर्स. पण हे कंपल्सरी नाही आहे, तुम्हाला फक्त बॅचलर डिग्री असणं आवश्यक आहे. हे डिझायरेबल आहे, हे जर असेल तर छानच, पण कंपल्सरी नाही. त्यानंतर असिस्टंट ऑडिट ऑफिसरमध्ये इसेन्शियल क्वालिफिकेशन बघा, बॅचलर डिग्री फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट, तुमच्याकडे बॅचलर डिग्री असणं आवश्यक आहे. त्यानंतर इथे बघा प्रोफिशियन्सी इन द रिजनल ऑर ऑफिशियल लँग्वेज ऑफ द स्टेट, दॅट इज ॲबिलिटी टू रीड, राईट, स्पीक अँड अंडरस्टँड द लँग्वेज with proficiency at matriculation level. Candidate must possess a certificate of proficiency in the regional or official language of the state concerned at the level of secondary school examination from a recognized state or central board of education. म्हणजे तुमचं 10वीपर्यंत त्या स्टेटची लँग्वेज तुम्ही पास केलेली असली पाहिजे. तुम्ही ज्या स्टेटमधून आहात, ज्या स्टेटमधून तुम्हाला जॉब घ्यायची आहे किंवा ज्या स्टेटमध्ये तुम्हाला तुमचं पद दिलं जात आहे त्या स्टेटची लँग्वेज तुम्हाला यायला हवी. जसं महाराष्ट्रात तुम्ही आहेत आणि महाराष्ट्रात तुम्ही अप्लाय करतात तर त्या पदासाठी तुमची जर निवड झाली तर तुम्हाला मराठी येणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या पदासाठी तुमच्या स्टेटमध्ये जॉब मिळण्याची 100% चान्सेस आहे. त्यानंतर असिस्टंट अकाउंट ऑफिसर स्टेट कॅडरमध्ये याला पण सेम क्वालिफिकेशन आहे, बॅचलर डिग्री लागते आणि ऑफिशियल लँग्वेज, लोकल रिजनल लँग्वेज तुम्हाला येणं गरजेचं आहे. त्यानंतर ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर यामध्ये बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन आणि ॲटलिस्ट 60% मार्क्स इन मॅथमॅटिक्स ॲट 12th स्टँडर्ड लेवल. कमीत कमी 60% मार्क तुमच्या 12वीमध्ये असणं आवश्यक आहे. किंवा
बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट विथ स्टॅटिस्टिक ॲज वन ऑफ द सब्जेक्ट ॲट डिग्री लेवल, किंवा तुमचं जर डिग्री झालेली असेल विथ स्टॅटिस्टिक हा जर तुमचा एक सब्जेक्ट असेल तर तुम्ही त्या पदासाठी पात्र आहात. त्यानंतर स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2 या पदासाठी तुमच्याकडे एक डिग्री असणं आवश्यक आहे इन स्टॅटिस्टिक और मॅथमॅटिक्स और इकॉनॉमिक्स और डेमोग्राफी और पॉप्युलेशन स्टडीज और ऑपरेशन रिसर्च और इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी और कम्प्युटर सायन्स किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा कम्प्युटर टेक्नॉलॉजी किंवा कम्प्युटर अप्लिकेशन और डेटा सायन्स और आर्टिफिशियल इंटेलिजन्स फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी और रेकग्नाइज इन्स्टिट्यूट. ऑल अदर पोस्ट, बाकीच्या पोस्टसाठी तुमच्याकडे फक्त बॅचलर डिग्री असणं आवश्यक आहे. द कॅन्डिडेट हू हॅव अपियर इन देअर फायनल इयर और देअर ग्रॅज्युएशन कॅन ऑल्सो अप्लाय. हॉवेवर दे मस्ट पजेस इसेन्शियल क्वालिफिकेशन ॲज ऑन 1/8/2026. तुम्ही जर फायनल इयरला असाल तरी तुम्ही हा फॉर्म भरू शकता, पण 1/8/2026पर्यंत तुमच्याकडे ती पदवी असली पाहिजे. त्यानंतर अप्लाय कसं करायचं, तर अप्लिकेशन तुम्हाला सिम्पली ऑनलाईन करायचं आहे. तुम्ही SSCच्या वेबसाईटवर जाऊ शकता ssc.gov.in आणि तिथे तुम्ही फॉर्म भरू शकता, किंवा SSCचं मोबाईल ॲप्लिकेशन पण आहे, तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता आणि तिथूनसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर अप्लिकेशन फी किती, तर अप्लिकेशन फी 100 रुपये असणार आहे फक्त, आणि वुमन कॅन्डिडेटसाठी टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे, तुम्हाला 1 रुपया भरावा लागणार नाही. आणि SC ST ESM यांना पण आणि PWBD यांना पण फी नसणार आहे. त्यानंतर जर तुमचा फॉर्म फिल केल्यानंतर तुमचं जर काही चुकलं असेल फॉर्ममध्ये तर तुम्ही ते करेक्शन करू शकता. त्यासाठी 29/6/2026 ते 1/7/2026 या कालावधीमध्ये विंडो ओपन केली जाईल करेक्शनसाठी. अप्लिकेशन तुम्ही करेक्ट करू शकता 2दा. समजा एकदा अप्लिकेशन करेक्ट करताना परत चूक झाली तर तुम्ही दुसऱ्यांदासुद्धा एकदा करेक्शन करू शकता. त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा जर तुम्ही करेक्शन करत असाल तर तुम्हाला 200 रुपये फी भरावी लागेल, आणि दुसऱ्यांदा करेक्शन करत असाल तर तुम्हाला 500 रुपये फी करावी लागेल. यामध्ये कुठल्याही कॅटेगरीचा विचार केला जाणार नाही. त्यानंतर सेंटर ऑफ एक्झामिनेशन, यामध्ये विविध रिजननुसार विविध सेंटर दिलेले आहे. समजा तुम्ही वेस्टर्न रिजनमधून फॉर्म भरला तर महाराष्ट्रामध्ये कुठकुठले सेंटर आहे यामध्ये तुम्ही बघू शकता. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे हे महाराष्ट्रामधले वेस्टर्न रिजनमधून येणारे सेंटर आहेत. तर स्कीम ऑफ एक्झामिनेशन काय असणार आहे, तर ही एक्झाम 2 टप्प्यामध्ये पार पडेल. टायर 1, टायर 2. यामध्ये कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे. आणि तुम्हाला इथे सांगितलेलं आहे की रिझल्ट लागल्यानंतर म्हणजे ॲन्सर की आल्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल की एखादा प्रश्न तुमचा बरोबर आहे पण आयोगाने तो तुमचा चुकीचा दिला आहे किंवा ते आयोगाकडून ॲन्सर की चुकली आहे, तर तुम्ही त्याच क्वेश्चनसाठी ऑब्जेक्शन घेऊ शकता. त्यासाठी आयोगानं 100 रुपये पर क्वेश्चन अशी फी आकारलेली आहे. तर टायर 1 एक्झामिनेशनमध्ये काय असणार आहे, तर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 25 प्रश्न 50 मार्क, म्हणजे एक प्रश्न 2 मार्काचा असणार आहे. आणि कंपोजिट टाईम यावेळेस नसणार आहे, कारण विथ सेक्शनल टायमर ऑफ 15 मिनिट फॉर ईच सब्जेक्ट. तर तुम्हाला रिझनिंगसाठी 15 मिनटं मिळेल. त्यानंतर जनरल अवेअरनेस 25 प्रश्न 50 मार्क, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 25 प्रश्न 50 मार्क, इंग्लिश कॉम्प्रेहेन्सिव्ह 25 प्रश्न 50 मार्क, प्रत्येक प्रश्नासाठी 2 मार्क, आणि प्रत्येक सेक्शनसाठी म्हणजे रिझनिंगसाठी 15 मिनटं, जनरल अवेअरनेससाठी 15 मिनटं, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी 15 मिनटं आणि इंग्लिश कॉम्प्रेहेन्सिव्हसाठी 15 मिनटं. आणि जे फिजिकली हँडिकॅप व्यक्ती असते की PWBDमध्ये असते त्यांच्यासाठी 20 मिनटं एक्स्ट्रा दिली जाणार. प्रत्येक सेक्शनसाठी 5 मिनटं एक्स्ट्रा असे. देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग ऑफ 0.50 मार्क्स फॉर इच रॉंग ॲन्सर. जर तुमचा एक प्रश्न चुकला तर तुमचा अर्धा मार्क मायनस केला जाईल. त्यानंतर स्कीम ऑफ टायर 2 एक्झामिनेशन, यामध्ये सेक्शन 1 असणार आहे. पेपर 1मध्ये सेक्शन 1 आणि सेक्शन 1 मॅथमॅटिक ॲबिलिटीज, रिझनिंग अँड जनरल इंटेलिजन्स 30 प्रश्न असणार आहे. आणि मॅथमॅटिक्सचे आणि रिझनिंग ॲबिलिटीज इंटेलिजन्सचे 30 प्रश्न, असे 60 प्रश्न. मॅक्सिमम मार्क्स
एका प्रश्नाला 3 मार्क म्हणजे टोटल 180 मार्काचा पेपर असणार आहे आणि टाईम अलाव 1 अवर तुम्हाला यामध्ये मिळणार आहे विथ सेक्शनल टायमर 30 मिनटं मॅथ्ससाठी 30 मिनटं रिझनिंगसाठी अशा पद्धतीनं. त्यानंतर सेक्शन 2 इंग्लिश लँग्वेज आणि कॉम्प्रेहेन्सिव्ह आणि जनरल अवेअरनेस 45 प्रश्न इंग्रजीचे आणि जनरल अवेअरनेसचे 25 प्रश्न असे टोटल 70 प्रश्न. प्रत्येक प्रश्न 3 मार्काचा, त्यामुळे 210 मार्काचा हा पेपर असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 1 तास मिळणार आहे. सेक्शनल टायमर 40 मिनटं इंग्लिशसाठी आणि 20 मिनटं तुमच्या जनरल अवेअरनेससाठी. त्यानंतर सेक्शन 3 कॉम्प्युटर नॉलेज टेस्ट हा मित्रांनो तुम्हाला फक्त क्वालिफाईंग नेचर आहे. तुम्हाला यामध्ये मिनिमम मार्क्स घेऊन पास व्हायचं आहे. तर यामध्ये 20 प्रश्न असणार आहे. प्रत्येक प्रश्न 3 मार्काचा म्हणजे टोटल 60 मार्काचा पेपर 15 मिनटं यासाठी तुम्हाला दिले जाणार. त्यानंतर सेशन 2मध्ये डाटा एंट्री स्पीड तुमची स्किल टेस्ट केली जाणार आहे. 1 डाटा एंट्री टास्क त्यामध्ये तुम्हाला 15 मिनटं दिले जाणार. 15 मिनटं म्हणजे ज्या टाईममध्ये तुम्हाला तो पॅरेग्राफ सोडवायचा असतो त्यामध्ये तुमची स्पीड टेस्ट केली जाते. त्यानंतर पेपर 2 स्टॅटिस्टिक्सचा असणार आहे. 100 प्रश्न 200 मार्काचा 2 अवर यासाठी दिले जाणार. जनरल स्टडीज अँड फायनान्स इकॉनॉमी 100 प्रश्न 200 मार्कासाठी 2 अवर यासाठी पण दिले जाणार. पण हे पेपर 2 आणि पेपर 3 हे विशिष्ट स्टॅटिस्टिकल पोस्टसाठी इलिजिबल आहे. त्यानंतर टायर 2 कंडक्टिंग पेपर 1 पेपर 2 अँड पेपर 3 इन सेपरेट शिफ्ट किंवा डेज हे सेपरेट शिफ्टमध्ये होतील किंवा सेपरेट डेमध्ये पण होऊ शकतील. पेपर 1 कंपल्सरी आहे सगळ्या पोस्टसाठी. पेपर 2 will be for only those candidates who apply the Ministry of Statistics Program implemented and Statistical Investigator Grade 2 in the Office of Registrar General and Census Commissioner of India and who are shortlisted in Tier 1. For this post, paper 3 will be for only those candidates who are shortlisted in Tier 1 for the post of Assistant Audit Officer, Assistant Account Officer या पदासाठी असणार आहे. मित्रांनो तुम्हाला मॅन्डेटरी आहे क्वालिफाईंग द सेक्शन ऑफ पेपर 1 सेपरेटली. प्रत्येक सेक्शन तुम्हाला क्वालिफाय करायचं आहे. आणि पेपर 2मध्ये देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग ऑफ 1 मार्क इच रॉंग ॲन्सर इन सेक्शन 1, सेक्शन 2 अँड सेक्शन 3 ऑफ पेपर 1 अँड 0.50 मार्क्स फॉर इच रॉंग ॲन्सर इन पेपर 2 अँड पेपर 3. सेक्शन 3 ऑफ पेपर 1 दॅट इज कॉम्प्युटर नॉलेज टेस्ट. सेक्शन 3 इज मॅन्डेटरी फॉर ऑल पोस्ट बट क्वालिफाईंग इन नेचर. अशा पद्धतीची ही विस्तृत जाहिरात मित्रांनो आलेली आहे. यामध्ये तुम्ही तुमचा फॉर्म लवकरात लवकर भरून लगेच तयारीला लागा आणि तुमचं एक पद तुम्ही पक्कं करा. अशाच नवनवीन जाहिरातीसाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. धन्यवाद.